मला लेट्स कमी ऑफरचे ऑफर असतात बघू शकता. बघू आता काही कशावर आहेत ऑफर. खूप ऑफर चालू आहे. अजून 16 तारखेपर्यंत ऑफर्स आहे. अजून एखाद्या 16 तारखेला वगैरे मस्त गावातल्या क्रोमाला किंवा डिजिटलला जाऊन बघणार. तर अशी गर्दी आहे खूप. खाली येईल आणि क्यूब निघायचं. क्रश बोललो तर मग क्यूब खाली येईल आणि इकडे बघा क्रश साठी दिलेला आहे. हा म्हणजे शिक्षण आहे क्रश आणि क्यूब आणि बॉटल असं घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या एअर फ्रायर मध्ये मी 2 याच्यात लावलेले आहे भेंडी करण्यासाठी, कुरकुरी भेंडी. तर किती डिग्रीवर लावायचं आणि किती मिनिटासाठी लावायचं तुम्हाला दाखवते. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तेराची भाजी मी आज केलेली आहे. तुम्हाला माहिती नसेल, इतका टेस्टी म्हणजे अशी रानभाजी आहे तेरा, फक्त पावसाळ्यात मिळते. त्याची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट्स करा. आता मी भाजी केली आहे वरणामध्ये, किती मेल्ट होऊन गेलेला आहे तो तेरा. तुम्हाला दाखवते, एकदम जसं सरसोच का साग वगैरे असं लागतं ना, त्या पद्धतीची लागते ती, इतकी भारी लागते. तुम्हाला दाखवते कशी केली. हे बघू शकता, किती वरण दिसत पण नाही असं होऊन गेलेलं आहे अशी. आणि ही तुरीच्या डाळीत केलेली आहे. आपण उडदाच्या डाळीत पण करू शकता. उडदाच्या डाळीत पण खूप भारी लागते. पण ही तुरीच्या डाळीत केली वैभवसाठी टिफिनला. इथे करते आहे बांबूची चटणी. इथे कुटून घेतलं बांबू. आता लसूण वगैरे कुटून घेणार. पण अशी दिसते, बघू शकता. त्याच्यात कोकम आहे आणि ही अशी. तर तेराची भाजी म्हणजे आळूची पानं असतात आपले पावसाळी आळू मोठे, त्याचाच प्रकार छोटा तेरा म्हणतात त्याला. तो फक्त जंगलामध्ये उगतो. जिथे पाणी वाहतो ना डोंगरांवरून, त्या डोंगरांच्या पाणी वाहतो ना त्याच्या साईडला तो उगतो. इतकी टेस्टी लागते ना भाजी. आपल्याकडे अजून सुद्धा विकायला नाही येत. आपल्याकडे कुरडू येते, कवळीची भाजी येते, चाईचा वेल येतो, कटुले येतात. पण ही तेराची भाजी येत नाही, कारण ही खूप कमी असते आणि जास्त पण मिळत नाही. तर मग वैभव ना हॉस्पिटलमध्ये वैभवने त्यांच्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी दिली होती, कारण ते कर्मचारी त्र्यंबकमध्ये राहतात, जंगलामध्ये त्र्यंबकला. तर त्यांनी आणून दिली होती, म्हणून मग ती आज केली. आणि आता एक दिवस मस्त आपण जाऊ, पिकनिक करू त्र्यंबकला. पाऊस असेल पण मग पिकनिक सारखंच होणार. रानभाज्या घेणार, व्हिडिओज काढणार, तिथलं वातावरण दाखवणार. एक दिवस जायचं, प्लॅन करायचं आहे. येईलच लवकर तो दिवस. तर आता ही वैभवच्या हॉस्पिटलमधून दिली होती तेराची झाडं म्हणजे पानं भाजी. तर अशी असते. थांबा तुम्हाला दाखवते. एक पान आहे इथे, एक पान आता सुकलेलं आहे, बघू शकता. अशी छोटे छोटे पानं असतात. आता हे थोडंसं पिवळं झालेलं आहे, पण ग्रीन ग्रीन कलरची पानं असतात. तर असे छोटेसे असतात आळूची पानं, एकदम मिनी आळूची पानं, एकदम एवढेच असतात. तर बघू शकता असे सेम. तर ती ना मी त्याच्या दांड्या काढून, दांड्या पण टाकतात पण त्याच्या खूपच बारीक होत्या, मग मला काढायला जमलं नाही, कारण त्याचं साल काढावं लागतं. तर दांड्या नाही टाकल्या मी, नुसते पानं घेतले आणि एकदम बारीक चिरून आपल्या याच्यामध्ये काय म्हणता कुकरमध्ये टाकून, त्याच्यात धुवून वगैरे त्याच्यात डाळ टाकायची, थोडी हळद टाकायची, कोकम टाकायचं आणि मस्त 4-5 शिट्या होऊ द्यायच्या, छान अशी शिजू द्यायची आणि अशी हे करून घ्यायची. आणि मग फोडणी देऊ शकता तुम्ही. तशी मी पूर्ण रेसिपी देईलच, तुम्ही मला कमेंट्स करा. चला आता मी चटणी करून घेते. तर माझा विचार चालू आहे की मला कमेंट येत होत्या की आपला एअर फ्रायर आहे, त्याच्यात रेसिपीज दाखव कसं करता यूज वगैरे. तर मी आज म्हटलं त्याच्यात ना फ्राय भेंडी, जी कुरकुरी भेंडी असते आपण तळून करतो, ती डायरेक्ट एअर फ्रायर मध्ये करणार, ते पण एकदम क्रिस्पी. तर ती रेसिपी दाखवेल आणि कसं करतात, कसं किती वेळात होईल ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल थोडं दुपारी. तर चला आता चटणी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. तर तुम्ही म्हणत होते एअर फ्रायर मधल्या रेसिपीज दाखव. आज करणार आहे कुरकुरी भेंडी. तर इथे मी भेंडी कट करते 4 पार्ट्स मध्ये, बघू शकता असे. आणि त्याला कोट करून तुम्हाला डायरेक्ट दाखवते. कोट करायला त्याला आता अशी करून घेणार कट. त्याच्यावरून राईस फ्लावर म्हणजे तांदळाचं पीठ, थोडं डाळीचं पीठ, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ असं टाकून, हळद टाकून मिक्स करून आणि मग एअर फ्रायर मध्ये किती डिग्रीवर लावायचे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळात.
तर अशा 4 त्याच्यात कट करून घ्यायची. तर 4 भागात कट करून घेते मी अशी, बघू शकता. अशी तिला आता पटापट कट करून घेते. तर इथे लाईट लावली आणि इथे भेंडी मी अशी मस्त कट करून घेतलेली आहे, बघू शकता. तर त्याच्यात आता मसाले टाकून घेऊ. तो बघ पापड. तर इथे आता मॅरिनेट करून घेते आपली भेंडी. भेंडीमध्ये मी टाकते इथे धना पावडर, छान लागते चव, हळद, नंतर लाल तिखट, त्याच्यानंतर आपल्या हे टाकते ऑर्गॅनो, छान चव येईल, आणि चिली फ्लेक्स. आणि इथे टाकते डाळीचं पीठ. आलं लसूण पेस्ट आणि तांदळाची पावडर, तांदळाचं पीठ. तर इथे आलं लसूण पेस्ट टाकते. मीठ, तर इथे तांदळाचं पीठ मी नाही एवढं दळूनच ठेवलेलं आहे भाकरी किंवा मग काही करायला. तर थोडं तांदळाचं टाकते म्हणजे क्रिस्पी होती. तर इथे बघू शकता असं सगळं. आता हे सगळं मी मॅरिनेट करून घेते. आता थोडस तेल टाकायचं आहे. तर इथे भेंडी पूर्ण मी मॅरिनेट करून घेतलेली, बघू शकता पूर्ण कोटिंग केलेली आहे त्याला तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ, बाकीचे आपले आवडते मसाले टाकून. तर आता एअर फ्राय हे करून घेऊ, काय म्हणता, त्याच्यामध्ये मी कागद आणलेले म्हणजे त्याचे एअर फ्रायरचे, त्याच्यामध्ये ते टाकून आणि मग आपण लावून देऊ. तर किती वर लावायचं ते तुम्हाला दाखवतेच. तर एअर फ्रायरचं भांडं काढून घेऊ. तर मोठं लागेल बहुतेक आता. तर हे त्याच्यामध्ये आता मी कागद ठेवते. तर हे असे कागद भेटले होते, असं पण आहे आणि हा पण प्रकार आहे. तर हा ठेवते मी, असा पण आहे बघू शकता. तर असे होल्स आहे पिझ्झा वगैरे करण्यासाठी, पण मी आता असंच ठेवते. हे बघते ना किती मावतात. तर बेकचं सगळं म्हणजे एअर फ्रायचं तिथेच राहत असतं. आणि थोडासा स्प्रे मारून घेते, ऑइल स्प्रे. बघू शकता इथे असं ठेवलेलं आहे. आता एअर भांड्यामध्ये सगळी भेंडी अशी पसरून द्यायची.
दुसऱ्या याच्यात लावते, याच्यात भरलं. तर हे दुसऱ्या याच्यामध्ये लावून देते. अशा माझ्या एअर फ्रायर मध्ये मी 2 याच्यात लावलेले आहे भेंडी करण्यासाठी, कुरकुरी भेंडी. तर किती डिग्रीवर लावायचं आणि किती मिनिटासाठी लावायचं तुम्हाला दाखवते, चला. तर आता आपण मस्त लावून देऊ. 2 याच्यात ठेवलेलं आहे. तर दोन्ही आपण बास्केट्स लावलेले आहे ना, त्याच्यामुळे पहिल्या याच्यात 160 वर 15 मिनिट लावायचं आहे. इथे ना, इथे 16 मिनिट. आणि दुसरी बास्केट ती पण 160 वर तर 16 मिनिट लावलेली आहे, बघू शकता. 16 मिनिट 160 डिग्री सेल्सिअस वर. आता आपण बघू 15 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. इथे 5 मिनिट बाकी आहे, पण मला असं वाटतं की झालीये भेंडी. बघू आपण, बघू शकता झालेली वाटते थोडीशी मध्ये हे, पण मला तर असं वाटतं की झालीये. गरम आहे बापरे. तर थोडा वेळ ठेवते, 4 मिनिट. तर आय थिंक झालेलं आहे वाटतं. तर 160 डिग्री सेल्सिअस वर मी 16 मिनिट लावलं होतं, 2 मिनिट बाकी फक्त. तर मला असं वाटतं की झाले. ऑफ करू. तर दोन्ही बास्केट्स लावल्या होत्या मी. इथे पण बंद करून देते आणि हे झाकून देते. तर आता तुम्हाला खूप कधीच्या एअर फ्रायरच्या रेसिपीज बघायच्या होत्या, तर पहिली तर मी दाखवलेली आहे. आता पहिला पण दाखवलं मी पिझ्झा, नंतर होल चिकन म्हणजे पूर्ण तंदुरी चिकन, छोटे छोटे चिकनचे चिकन टिक्का, फिश दाखवलेलं आहे. मागचे ब्लॉग असतील, पण आता तुम्हाला मी दाखवते कुरकुरी भेंडी. बघू शकता मस्त छान झालेली आहे. आणि दोन्ही याच्यात काढून घेऊ, बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. तर हे माझं एअर फ्रायर फिलिप्सचं आहे, 2 बास्केटचं आहे. आता आपण ही सगळी भेंडी काढून घेऊ ताटात. तर आपण आता दोन्ही बास्केट मधल्या भेंडी काढून घेऊ. बघू शकता अशी झालेली आहे कुरकुरी भेंडी. कोणाला आवडते भेंडी कुरकुरी ती मला कमेंट करून सांगा. आता हे धुवायचं पण आहे, म्हणजे त्याला बॉईल करू. धुवायचं खूप इझी आहे. गरम पाणी टाकायचं मस्त, त्याचं ठेवायचं. वाव, तुम्हाला जवळून दाखवते आणि इतका छान आवाज येतो. लिंबू पिळला ना, ते इतकं सुंदर लागणार आहे. तर मी लिंबू नाही पिळत, आज खाते.
कशी वाटली एअर फ्रायर मधली रेसिपी नक्की सांगा. आता तुम्हाला जाऊन दाखवते त्याचा आवाज. बघू शकता ही आपली अशी कुरकुरी भेंडी झालेली आहे. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. बघू शकता अशी डायरेक्ट भुगा होऊन जातो. बघू शकता मस्तपैकी भेंडी. कशी वाटली ती नक्की सांगा रेसिपी. चला ते आता खाते मी. नक्की भारी लागते ना. मला भेंडीचा कोणता पण प्रकार आवडतो. कुरकुरी भेंडी, भाजी भेंडीची, मसाला भेंडी. तर आम्ही एन्जॉय करतो आणि बोलते नंतर. आम्ही प्रेमाला आलेलो आहे. मला आलेच कमी ऑफरचे ऑफर असतात. बघू शकता. बघू आता काही कशावर आहेत ऑफर. फ्रीज बघायचा विचार चालू आहे. आता फ्रीजच बघते. बघू शकतो कूलिंग आहे ते दोघांना सेपरेट सेपरेट कूलिंग. आपले सिंगल डोअर वाले सिंगल 190. 190 वर असतात. तुम्हाला त्या 190 आणि मी 630. आणि हे तर असं आम्हाला घ्यायचं आहे ह्या पद्धतीचा क्यूब वॉटर क्रश वाला घ्यायचा आहे. तर बघू शकता असा. तर हा 1,60,000 आहे. खाली येईल आणि क्यूब निघाल. क्रश बोललो तर मग क्यूब खाली येईल आणि इकडे बघा क्रश साठी दिलेला आहे. हा म्हणजे शिक्षण आहे. क्रश आणि क्यूब आणि बॉटल असंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे 5 ची नळी वगैरे असेल ते बॅक साईडने डायरेक्ट कनेक्ट केली. हा वॉटर प्युरिफायर. मला अशा पद्धतीचं घ्यायचं आहे फ्रीज. तर त्याच्यात क्रश क्यूब वगैरे बॉटल पूर्ण मध्ये येईल. तर बघू आता. बघायला आलो आज मला बघून घेऊ. तर हा जातो 1,75,000 जातो. ग्रिल पण करू शकतो. बघू शकता ऑफर प्राइस 8,999. 13,000चं व्हॅक्युम क्लीनर. आणि ते रोबोट आहे बघू शकता हा 27,000. एक्सप्रेसो कॉफी हे सगळ्या बस. वाव भारी आहे. हे असं घ्यायचंय मला एक कलर असं गिफ्ट. खूप ऑफर चालू आहे. अजून 16 तारखेपर्यंत ऑफर्स आहे. अजून एखाद्या 16 तारखेला वगैरे मस्त गावातल्या प्रोमाला किंवा डिजिटलला जाऊन बघणार. तर अशी गर्दी